लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती आम्ही घेत असतोय आणि या मुलाखतींना लोकांच्याकडून भरघोस असा प्रतिसाद मिळतोय. या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार. तर आपण पाहतोय की आज तरुणाई वाचनाकडे येताना येताना दिसत नाही. वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे असं आपण मानतो आणि याला सर्वांची जाणीव आहे किंवा सर्वांना याची जाणीव आहे. पण याकडे डोळस नजरेनं पाहून या गोष्टीकडे काम करणारी लोक आपल्याला पाहायला मिळत नाहीत. पण आज आपण ज्या व्यक्तीकडे आलेलो आहोत ते स्वतः एक ज्येष्ठ पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत आणि ते स्वतः एक लेखक आहेत. जवळजवळ 40 पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत आणि ही पुस्तकं वाचावीत, मुलं वाचावीत, विद्यार्थ्यांनी वाचावीत यासाठी सर सबंध आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना आयुष्य आपल्याला खर्ची घालायचं आहे असं त्यांचं मत आहे. तर या वाचन संस्कृतीसाठी कार्यरत असणारे कार्यकर्ते आपण म्हणू त्यांना. तर असे ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ साहित्यिक आणि सेवानिवृत्त प्राचार्य माननीय जीवन साळोखे सर आपल्यासोबत आहेत. तर लाईट हाऊस फाउंडेशन वेद व्यक्तित्वाचा या कार्यक्रमामध्ये मी जीवन साळुंके सर यांचं सहर्ष असं स्वागत करतो. नमस्कार. तर सर, आपण वेळ दिलात याबद्दल पहिल्यांदाच मी आपलं आभार मानतो. आणि मला सांगा सर की आपलं बालपण आणि शिक्षण याविषयी थोडक्यात माहिती द्या. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याकडे आपण आलात आणि मी जे काही थोडंफार वाचन संस्कृतीच्या दृष्टीनं काम करतो याची आपण दखल घेतली याबद्दल खरं तर मी आपल्याला आणि आपल्या सगळ्या टीमला मनापासून धन्यवाद देतो. तर मला आपण प्रश्न केला की माझ्या बालपणाविषयी माहिती सांगा. मुरगुड तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर हे माझं जन्मगाव, नेटिव्ह प्लेस. इथंच मी लहानाचा मोठा झालो, इथंच शिकलो आणि ज्या शाळेत मी शिकलो, ज्या हायस्कूलमध्ये, शिवराज हायस्कूल ज्युनियर कॉलेज मुरगुड, त्यावेळी ते फक्त शिवराज हायस्कूल होतं. तर तिथं मी माध्यमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर माझं सगळं महाविद्यालयीन शिक्षण हे गारगोटीला तिथल्या महाविद्यालयामध्ये आणि त्यानंतर कोल्हापूरच्या शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये माझं पदवीचं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी विद्यापीठात MA केलं. परत गारगोटीला आचार्य जावडेकर अध्यापक महाविद्यालयात मी BEd पूर्ण केलं. माझा अध्यापनाचा विषय इंग्रजी, पण मी लिहितो मराठीत. याचं कारण सरळ आहे, मराठी माझी वाचनाची जी आवड होती ती अगदी लहानपणापासून होती आणि विद्यार्थी दशेपासूनच मी लिहित होतो. म्हणजे सांगायला मला आनंद होतो की 1973ला माझी पहिली कविता दैनिक पुढारीच्या रविवार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झाली आणि त्यावेळी मी साधारणतः FY-SYला काहीतरी होतो. आता मी एवढ्यासाठी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीने हे सगळं माझं जे बालपण आहे, माझं विद्यार्थी जीवन आहे किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी जीवन आहे ते अशा पद्धतीनं व्यतीत होत गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व कालामध्ये मला जे मित्र भेटले, मला जे गुरुजन भेटले, प्रामुख्याने महाविद्यालयीन काळामध्ये, ते सगळे माझ्या वाचनाच्या आवडीला पोषक असे ठरले. त्यांनी वाचनासाठी एक दिशा दिली, अगदी सिनेमा बघण्याची सुद्धा एक दृष्टी प्राप्त करून मला दिली आणि म्हणून माझ्यावर त्यांचं खूप खूप ऋण आहे असं मी मानतो. आता आपण प्रश्न केला की हेही मला सांगायला पाहिजे की मी तसं त्या अर्थानं भाग्यवान आहे की ज्या हायस्कूलमध्ये मी शिकलो त्याच हायस्कूलमध्ये मी MA BEd झाल्यानंतर सेवेत रुजू झालो. या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्यातले ज्येष्ठ संसद सदस्य, दिवंगत लोकनेते, आदरणीय खासदार सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या प्रभावाखाली आणि संस्काराखाली मी आणि माझ्या समकालीन पिढीनं वाटचाल केली आणि त्याचा एक परिणाम झाला की त्यांचा जो एक व्यापक असा दृष्टिकोन होता तोही माझ्यातल्या लेखकाला असू दे, कार्यकर्त्याला असू दे किंवा शिक्षकाला एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आकार देऊ शकला असं म्हटलं तर ते अवाजवी ठरू नये. तर खूपच छान सर.
तर मला सांगा सर, आपण शिक्षण क्षेत्राकडे कसं काय वळला? आता तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे अगदी. प्रश्न अगदी योग्य आहे. याचं कारण कसं आहे, मी वाचत राहिलो, वाचत गेलो, लिहित गेलो, आणि मग जो माझा विषय अध्यापनाचा होता तो भाषा विषय होता. आणि भाषा विषय असल्यामुळे स्वाभाविकच तो एक प्रभाव असतो तत्कालीन लेखकांचा, शिक्षकांचा. आणि मग माझी पिढी त्या अर्थानं भाग्यवान होती की त्यांना शिक्षक सुद्धा त्या पद्धतीचे भेटत गेले. त्यावेळेचे तत्कालीन शिक्षक असतील, हे विद्यार्थ्यांच्यावर माया करणारे, विद्यार्थ्यांना अत्यंतिक आपुलकीनं वागवणारे असेच होते. आणि त्याचा परिणाम म्हणून म्हणा, माझी जी पावलं होती ती या दिशेनं वळली. आणि मग BEd झाल्यानंतर स्वाभाविकरित्या मी माझ्यात म्हणजे जी माझी मातृसंस्था तिथंच मी रुजू झालो. म्हणजे एका अर्थानं मुरगुडमध्ये माझं बालपण व्यतीत झालं. त्याचबरोबर माझा सगळा सेवाकाल सुद्धा जो आहे तो एकाच ठिकाणी मुरगुडमध्ये झाला. स्वाभाविकरित्या माझ्या मातीचं, माझ्यातल्या माणसांचं इथल्या ह्याच्यावर प्रचंड ऋण आहे. बरोबर आहे सर. तर सर मला सांगा की आपण वाचन संस्कृतीविषयी जागरूकपणे कार्य करताय, तर लेखन क्षेत्राकडे आपण कसं वळला हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. मी लिहित राहिलो. अर्थात तो एक असा भाग आहे, मी विद्यार्थी दशेपासून लिहित होतो याचा उल्लेख मी अगोदरच केला. हो. पुढे असं झालं, एका वळणावर माझ्यातला हे जो लेखनाचा भाग होता, गुण होता, कौशल्य होतं, ते जरा जास्त म्हणजे समृद्ध होण्याच्या दृष्टीनं मी पत्रकारितेकडे वळलो. आता तुम्हाला माहिती आहे, स्थानिक भागामध्ये एखाद्या दैनिकाची बातमीदारी करणं हे तेवढं सोपं नव्हतं त्या काळात. पण त्या काळामध्ये लिहिणारेच लोक कमी होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात कमी होते. आणि त्याचा एक फायदा असा झाला की ज्यांच्याकडं लिहिण्याचा गुण आहे किंवा ज्यांचा हात लिहिता आहे त्यांना ती एक पर्वणी ठरली. आता याचं कारण असं झालं की मी त्यामुळं समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर वावरू शकलो, वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी भेटू शकलो, त्यांच्या समस्यांशी भिडू शकलो. आणि त्याचा परिणाम म्हणजे माझं जे एक माझ्या ज्या अनुभव कक्षा आहेत त्या विस्तारत गेल्या. म्हणजे जे इतरांच्या वाट्याला येणार नाही असं काहीसं आयुष्य माझ्या वाट्याला आलं. आणि माझा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक राखल्यामुळं मी याकडं त्याच दृष्टीनं बघत गेलो. म्हणजे पत्रकारितेमुळं केवळ एखाद्याची टोपी उडवणं, खिल्ली उडवणं किंवा नकारात्मक दृष्टीनं लिहिणं यापेक्षा सकारात्मक दृष्टिकोनातून लिहिणं, जे जे चांगलं असेल ते प्रोजेक्ट करणं, लोकांच्या समोर आणणं, अशी एक मी दृष्टी ठेवली. आणि त्याचा मला फायदा माझ्या नंतरच्या लेखनासाठी सुद्धा झाला. अरे वा, खूप छान सर. तर मला सांगा की आपली ख्याती या महाराष्ट्रामध्ये ग्रंथदान करणारा एक पत्रकार किंवा ग्रंथदान करणारा एक शिक्षक म्हणून आहे, याविषयी आपण काय सांगा? आता तुम्ही हाही प्रश्न त्या अनुषंगानं चांगला विचारला. खरं तर हे सगळं करत असताना एक गोष्ट मला वारंवार म्हणजे मला काय मला अस्वस्थ करत होती. मला त्याबद्दल खंत वाटत होती की एवढं आपण सगळं करतो आणि नेमकं वाचनाबद्दल आपल्याकडे एवढी समाजाची दृष्टी आहे, एवढी उदासीन का, वाचनाची आपण का उपेक्षा करतो हेच मला कळत नाही. खरं तर माझी अशी धारणा आहे की खऱ्या अर्थानं वाचनातून संस्कार होतात. कदाचित आपल्याला ह्या भाबडेपणा वाटेल, परंतु हे खरं आहे की माझं असं आजही मत आहे, चांगली पुस्तकं ही माणसाचं व्यक्तिमत्व योग्यरित्या घडवू शकतात, यावर माझा विश्वास आहे. आणि त्याचं एक कारण असं आहे, एक होता कारवर सारखं पुस्तक जेव्हा आज सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोक वाचायला घेतात किंवा वाचतात, हे त्याचंच एक प्रसाद चिन्ह आहे असं म्हटलं तर ते अवाजवी ठरू नये. हे एकच नाही, असे अनेक आहेत. पण दुर्दैवानं हे चित्र तसं ठळकपणे दिसत नाही. लोक दसरा दिवाळीला अनेक प्रकारची खरेदी करतात पण पुस्तकं खरेदी करत नाही. मुलांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेतील, टॅब घेतील, मोबाईल घेतील, अमुक घेतील, तमुक घेतील, सगळ्या गोष्टी घेतील, चांगल्या पद्धतीचे ड्रेस घेतील, पण त्याला आवश्यक ठरणारे त्याच्या ज्ञानाची कक्षा विस्तारतील अशी पुस्तकं घेण्याकडे आपला कल दिसत नाही. हे खरं खेदजनक असं चित्र आहे. मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण आपण जागरूक राहणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं. वाचन केल्यामुळं
माझं एक अत्यंत आवडतं वाक्य आहे. वाचन केल्यामुळं आपलं स्वतःचं अज्ञान आपल्याला समजतं. काय म्हणालो बघा मी. बरोबर. पण वाचन न केल्यामुळं आपलं अज्ञान सगळ्या जगाला कळतं. आपली काय पातळी आहे हे समजतं. बरोबर. मुद्दा समजून घ्या. आपण बोलताना सहजगत्या बघा, अनेकदा लोक आपल्या समोरची पूर्ण वाक्यात बोलत नाहीत. विद्यार्थ्यांना नीट योग्य प्रकारे बोलता येत नाही. आता हे सगळं कशामुळे होतं? वाचनाच्या अभावामुळे, वाचन न केल्यामुळे. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जे प्रदूषण दिसतं, वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण दिसतं, आपण समजून घे. ते प्रदूषण फक्त आणि फक्त वाचनाच्या अभावामुळे होतं. वाचन नसल्यामुळं आपल्याला माहितीही कळत नाही आणि माहिती ज्ञानही मिळत नाही, अशी परिस्थिती झाली. आणि आपण सांगोवांगी वरवर वाचन करून वर्तमानपत्रातल्या वाचनावर आपलं भरणपोषण करण्याचा प्रयत्न करतो, जी अत्यंत चूक आहे. आणि सगळ्या महापुरुषांची आपण चरित्र बघितली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी खूप वाचन केलेलं आहे, सखोल वाचन केलेलं आहे आणि त्यातून त्यांची व्यक्तिमत्व आकारलेली आहेत, साकार झालेली आहेत. समाजाच्या उद्धाराचं काम हे त्यांनी वाचन केल्यामुळे, विचार केल्यामुळे, चिंतन केल्यामुळे झालेलं आहे. बरोबर. आपण रोज उठून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, वाचाल तर वाचा, वाचाल तर टिका. 100% बरोबर आहे. पण डॉक्टर साहेबांनी ज्या पद्धतीनं अथांग असं वाचन केलं, आपल्या बुद्धीला त्यांच्या जे धुमारे फुटले ते केवळ प्रचंड प्रमाणात वाचन केल्यामुळे मिळालं. ते धुमारे फुटले हे आपण विसरता कामा नये. 18 तास डोळ्यात रक्त येईपर्यंत ते वाचन करत होते. हे सगळं आपल्याला माहिती आहे, पण त्या दिशेनं आपण एक पाऊलही टाकत नाही, हे दुर्दैव आहे. माझ्यासारख्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. मी असं म्हणतच नाही ग्रंथदान करणं का करायचं, तर ग्रंथदान करणं हे माझे सहकारी शिक्षक, माझे विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रातला संबंधित असणारा सगळा घटक, त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे, असं माझं मत आहे. मी कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे काय करायचं? आभार मानायचे, हात जोडून, अरे वा वा, मला तुम्ही फार चांगलं सहकार्य केलं आजपर्यंत, म्हणून मी आपला अत्यंत आभारी आहे, असं म्हणायचं का? नाही. संत तुकारामांचा अभंग मी कायम डोळ्यासमोर ठेवलेला आहे. बोलाचीच कडी बोलाचाच भात, खाऊन या तृप्त झाले. सरळ आहे ना ते. तुम्ही लोकांना देता काय? तर हे पुस्तक का द्यायचं? ते कॉन्क्रीट स्वरूपातलं आहे. कॉन्क्रीट स्वरूपातलं याचा अर्थ म्हणजे ते ठोस आहे ना. हे पुस्तक वाचा. आणि म्हणून आजपर्यंत मी ही पुस्तकं वाटू लागलो, देऊ लागलो, सार्वजनिक वाचनालयांना देऊ लागलो. त्यातल्या त्यात नंतर माझ्या लक्षात असं आलं की समाजामध्ये सगळ्यात वाचनाची गरज जर कोणाला असेल तर ती विद्यार्थ्यांना आहे, शिक्षकांना आहे, शाळेत संबंधित असणाऱ्या सगळ्या घटकांना आहे, मुख्याध्यापकांना आहे, पालकांना आहे, समाजातील सर्व मान्यवर लोकांना आहे. आणि हे जर नसेल तर, वाचन नसेल तर संस्कार कसे होतील? वाचन नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास कसा होईल? व्यक्तिमत्वाचा विकास झाला नाही तर अनेक गोष्टी घडणारच नाही, तर समाजाची प्रगती कशी होईल? बरोबर. माझं स्पष्ट मत आहे, वाचनातून तुम्ही सतत वाचत राहिला तर तुमची अभ्यासवृत्ती वाढेल. आणि जेव्हा अभ्यासवृत्ती वाढते तेव्हा तुम्ही व्यासंगी व्हा. स्वाभाविक आहे. रोज नित्यनियमानं वाचत राहिलात तुम्ही तर स्वाभाविकरित्या तुम्ही व्यासंगी व्हाल. व्यासंगी होऊ झाला की स्वाभाविकरित्या एक विधायक विचार तुमच्या डोक्यात आपोआप निर्माण होतील, कारण तुमची वृत्ती चिंतनशील होणार आहे. आणि विधायक विचार ज्यावेळी तुमच्या मनात निर्माण होतील तेव्हा तुमची कृती ही निश्चित स्वरूपाची सगळ्यांना उपयुक्त ठरेल अशीच असणार, यात शंकाच नाही. म्हणून हा एक उपक्रम हातात घेतलेला आहे. अर्थात हा उपक्रम हातात घेतल्यानंतर लगेच सगळ्यांनी तो उपक्रम उचलला अशातला अर्थ नाही, किंवा त्याचा प्रसार लगेच झाला असं नाही. लोकांची उदासीनता जी आहे वाचनाबद्दलची ती अत्यंत म्हणजे मनाला चरे पाडणारी आहे. म्हणजे असं झाली मानसिकता. खरं तर हा तुमचा मुलाखतीचा भाग जरी आपण घेतला तरी सुद्धा माझं प्रामाणिक असं मत आहे की वाचनामुळे माझा काही फायदा होत नाही, खूप वाचन केल्यामुळं, आणि वाचन न केल्यामुळं माझा काही तोटाही होत नाही, अशी एक भावना संपूर्ण समाजामध्ये दृढ होत चालली आहे. आज आपल्या जे गोंधळाचं वातावरण सगळीकडे दिसतं त्याचं मी एक प्रमुख कारण शोधून काढलेलं आहे.
फार मोठं काही संशोधन करावं लागत नाही, तुम्हाला कुणालाही ती मान्य करावं लागेल. हा जो गोंधळाचं भांबावलेपणाचं आणि एक उदासीनतेचं कुणाचं काय किंवा संवेदनशीलता हरवल्याचं हे जे वातावरण आहे ते केवळ वाचन नाही, बरोबर योग्य दिशेने केलेलं वाचन नाही म्हणून आहे. बरोबर, योग्य आहे सर आपला मुद्दा. आणि आपण ज्या पद्धतीने सांगितलं की वाचनाशिवाय व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत नाही, हे खरोखरच योग्य आहे सर. सर मला सांगा की आताच तुम्ही सांगितलं की आपण वाचनालयांना ग्रंथदान करता, त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांना देखील ग्रंथदान करता. तर हे ग्रंथदानाचं करत असताना ते नियोजन आपण कसं करता याविषयी काय सांगता? तुम्ही फार चांगला प्रश्न केला की जो अनेक जण मला हा प्रश्न करतात हा. की सर ह्यासाठी तुम्ही आर्थिक नियोजन काय करता, फंड्स कसे उपलब्ध करता. मला या गोष्टीचं सुद्धा एक आश्चर्य वाटतं. ज्याला काही काम करायचं आहे तो कसलीही कारणं सांगत नाही, आणि ज्याला काम करायचं नाही तो अनेक कारणं सांगतो, सबबी सांगतो. मी ठरवलं की पुस्तकं वाटायची आहेत. मी ठरवलं म्हणजे कसं असतं, हा सुद्धा वाचनामुळे माझ्यात निर्माण झालेला गुण आहे आणि तसाच तो अनेकांच्या दृष्टीनं दोषी आहे. उगाच काय ठरवता वगैरे असं ते म्हणतात. पुस्तक द्यायचं मी एकदा ठरवलं. मी ठरवलं की बाबा एक ठराविक पर्सेंटेज आपल्याला, मला काही लॉटरी लागलेली नाही, माझ्याकडे काय खूप पैसा आहे अशाच काही अर्थ नाही की जो अशा पद्धतीनं द्यावा. मी मनाशी ठरवलं की पुस्तक देणं हे कर्म प्राप्त आहे माझ्या दृष्टीनं. मी जर शिक्षक असेल तर मी संवेदनशील असलं पाहिजे, माझी भूमिका ही देण्याची असली पाहिजे. कारण माझं मत आहे जो देतो त्याचा विकास होतो, जो घेतो त्याचं फक्त पोट भरतं, उदरनिर्वाह चालतो. आपण जर शिक्षक असू तर ह्या पुस्तक देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी परत एकदा सांगतो, माझ्या सहकारी शिक्षक, पत्रकार जे जे कोण माझ्या सानिध्यात असतील, विद्यार्थी असतील, आजी माझे विद्यार्थी असतील, समाजातले पालक असतील, त्यांच्या प्रती जर मला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर मला पुस्तक त्यांना दिल्याशिवाय पर्याय नाही. मग कोणत्याही स्वरूपाचं पुस्तक असू दे, जे वाचनीय असेल, त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असेल, ते पुस्तक मी देण्याचा प्रयत्न करणार. आता तुम्ही म्हणला हे फंड्स कुठे, काही नाही, मी ठरवलेलं आहे की यासाठी हा खर्च करायचा आहे. मी जेव्हा जाईन, मला आता व्याख्यानासाठी अनेक ठिकाणी बोलवतात, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी बोलवतात. मी त्यांना नम्रतापूर्वक सांगतो की मग म्हटलं मानधन काय असेल, तू भाग वेगळा आहे, पण अगदीच जर असेल तर ते मानधन सुद्धा यासाठी वापरायचं. म्हणजे पुस्तकांचं मानधन मिळतं ते मी पुस्तक घेण्यामध्ये कन्वर्ट करतो. खरं ते ओपन टू ऑल आहे. माझ्या प्रकाशकांनी सुद्धा माझ्यावर खूप खूप प्रेम केलेलं आहे, लोभ ठेवलेला आहे. त्यांना पहिल्यांदा विश्वास बसत नव्हता पुस्तक वाटतो याच्यावर अशा पद्धतीने. पण माझं म्हणणं असं आहे, आणि ह्यातून मला हेही माहीत आहे की लोकांना पुस्तक फुकट देण्याची सवय सुद्धा लावू नये, लागू नये. परंतु पहिल्यांदा ती वाचू द्यात तरी. पण झालंय असं, मला सकारात्मक प्रतिसाद फार कमी मिळतो असं दिसलं. म्हणजे उदाहरण देतो, जिओनं पहिल्यांदा मोफत दिली आपली सिम कार्ड, नंतर 49 रुपयाला दिली. लोकांना चटक लागली, आणि मग चटक लागल्यानंतर लोक आता 700 रुपये सुद्धा द्यायला 84 दिवसाला तयार झाले. आपण लागतात. पण इथं मला तसं काही दिसेना. म्हणजे द्या, कधी देता आणि परत पुस्तक असं लोक म्हणतात. असू दे, त्यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी आज बरं आहे. म्हणजे आता मी गेले 2-3 महिने तर मी सगळं जाणीवपूर्वक सुरू केलं की आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जायचं, शाळांना बोलवायचं एकत्र, त्यांना पुस्तकं द्यायची, हात जोडून त्यांना विनंती करायची की ग्रंथदान हा उपक्रम शाळांमध्ये आपण राबवावा, अंमलात आणावा. एका अर्थानं हे जरी शिक्षण खात्याचं काम असलं तरी सुद्धा आपलं ते कर्तव्य आहे, आपली कृतज्ञतेची भावना ही शिक्षकाच्या ठिकाणी असलीच पाहिजे, असं मत मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. बरोबर. सर मला सांगा की आपण जी काही पुस्तकं वाटता किंवा दान देता, तर यामध्ये आपल्याला कसा प्रकारचा रिझल्ट मिळतो? आता तुम्ही काही प्रश्न फार चांगला विचारला. मी सातत्यानं, आता आपण बघाल ते तर माझ्याकडे तर महात्मा गांधींचं सत्याचे प्रयोग पुस्तक आहे, शिवाजी कोण होता पुस्तक आहे, बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तक आहेत, फुलेंची तर आहेतच आहेत, शाहू महाराजांचं आहे, शाहू महाराजांचं विचारधन म्हणून माझ्याकडे पुस्तक आहे, शेकड्यांच्या प्रतिमे वाटल्या. मला ते पुस्तक व्यक्तिशय आवडलं. म्हणजे काय आहे, ते सगळं संक्षिप्तकरण केलंय शाहू महाराजांच्या विचारांचं, फार चांगल्या पद्धतीनं ती मांडणी केलेली आहे. महात्मा गांधी समजून घेताना म्हणून एक पुस्तक आहे. अशी अनेक पुस्तकं आहेत जी मी अनेक प्रतीत वाटली. आता ती का वाटली हेही सांगतो मी आपल्याला. यामागचं
माझा या मागचा जो हेतू आहे तो असा हेतू आहे की लोकांना ह्या सगळ्या गोष्टी फॅक्ट्स अँड फिगर्स सगळ्या कळल्या पाहिजे. खूपदा मी आता जे आपल्याला म्हटलो जे वैचारिक प्रदूषण दिसतं, कसले भावनेचं किंवा सर्व प्रकारचं जे प्रदूषण दिसतं ते जर निवडायचं असेल, हे जर दूर करायचं असेल तर अशा पद्धतीच्या पुस्तकांचं वाचन झालं पाहिजे, नेमकेपणानं वाचन झालं पाहिजे. बरोबर. माझा विश्वास आहे की त्रुटीचा एक खडा बादलीभर पाणी स्वच्छ करतो. बरोबर. मी फक्त एकट्यानेच करावं असं नाही. माझं असं मत आहे, अशा विचारानं प्रेरित झालेल्या प्रत्येकानं त्रुटीचा खडा व्हावं आणि अशा पद्धतीनं आपला अवतीभोवतीचा जो माहोल आहे तो स्वच्छ करावा. स्वच्छ करा. हा. आणि त्याला ग्रंथदान हे एकमेव हा उपाय आहे असं माझं मत आहे. वा वा. खूप छान सर, आपलं कार्य खूपच छान आहे. सर मला आता एक शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आजच्या विद्यार्थी आणि शिक्षकांना आपण काय मार्गदर्शन करा? मार्गदर्शन वगैरे काही नाही, याचं कारण तो माझा अधिकार नाही. तरी सुद्धा मला एक गोष्ट अत्यंत आग्रहानं आणि निग्रहानं सांगितली पाहिजे, ती म्हणजे शिक्षकांना विद्यार्थ्यांना भविष्यात जर बदलत्या काळाशी सामना करायचा असेल, बदलत्या काळाला तोंड द्यायचं असेल तर वाचनाशिवाय पर्याय नाही. याचं कारण आता मी आपल्यासमोर माझा हा मोबाईल दाखवतो. हा मोबाईल 4Gचा आहे आणि हा 4Gचा आहे. मला बऱ्याच वेळा माझ्या संबंधितांनी विचारलं हे मॉडेल बघून आणि मला म्हटले अहो सर हा आता मागं पडला, 5Gचा घ्यायला पाहिजे. मला ते काही कळलं नाही. म्हटलं मला फोन घेणे आणि फोन करणे आणि तुमच्या व्हॉट्सअपला मेसेज देणे या पलीकडून मला त्यातलं काही कळण्याची आवश्यकता नाही. तर तसं नाही म्हटले, ते आता ते डिव्हायसेस वेगवेगळे ॲडव्हान्स्ड आहेत. यातून एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी की जर यासारखं एक उपकरण, एक माध्यम जर ॲडव्हान्स्ड होण्याची गरज असेल तर मग आपण व्यक्तिमत्व, आपलं व्यक्तिमत्व विद्यार्थी म्हणून असेल किंवा शिक्षक म्हणून असेल, पालक म्हणून असेल, ते जर अद्ययावत करायचं असेल तर कशातून आपण करणार? वाचनाशिवाय त्याला पर्याय नाही, पुस्तकाशिवाय पर्याय नाही. केवळ सुविचार लिहून मोठमोठी वाक्य बोलून किंवा छाती पिटून उपयोग नाही. वाचन प्रेरणा दिन असेल, मराठी भाषा राजभाषा गौरव दिन असेल, महाराष्ट्र दिन असेल, हे असले दिन केवळ उत्साही स्वरूपात उत्सवात साजरे करून नाही, त्याची प्रत्यक्षात कृती केली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे. आणि अशा पद्धतीनं प्रयत्न केला तर आपण टिकणार आहोत. लोकसंख्येचा प्रस्फोट तर झालेलाच आहे. मार्क्सची फार मोठी गरज निर्माण झालेली आहे. पालकांनी विचार केला पाहिजे, आपला मुलगा माणूस बनवायचा आहे काय मशीन बनवायचा आहे? माणूस बनवायचा असेल तर त्याला पुस्तकं वाचलीच पाहिजेत. त्याला मार्क्सवादी असण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. अनेक तशा अर्थाने आपण मार्क्सवादीच आहोत, पण मार्क्सवादातून आपण काय मिळवतो? त्याच्यातलं माणूस पण हरवता कामा नये. आणि माणूस पण हरवायचं नसेल तर सगळ्यांनी आपण वाचते झाले पाहिजे. आणि हे वाचतं होण्याचं एकमेव काम हे ग्रंथदानातून जातं. पुस्तकावर लिहिलेली किंमत जी असते ती पुस्तकाची खरी किंमत नव्हे. पुस्तकावर छापलेली जी किंमत असते ती त्याची खरी किंमत नव्हे. पुस्तक न वाचल्यामुळे आपल्याला जी किंमत मोजावी लागते ती त्याची खरी किंमत आहे असं माझं मत आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी जर खरोखर पुस्तक वाचण्याचा जर प्रयत्न केला, त्यातला आनंद जर आपण समजून घेतला तर पुस्तक वाचण्यास पर्याय नाही हे आपल्यालाही कळून येईल. आपण या निमित्तानं माझं एक मनोगत या निमित्तानं प्रसारित करत आहात. मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपल्या वाटचालीस मी शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद सर. तर आज लाईट हाऊस फाउंडेशन या वतीनं आपण जी काही मुलाखत घेतली यामध्ये आपल्याला माननीय जीवन साळुंखे सर यांनी जे काही विचार सांगितले आम्हा सर्वांना की वाचन संस्कृती कशी टिकली पाहिजे आणि त्या अनुषंगानं सर कसे प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी कृतीशील कार्यक्रम सरांचे देखील आहेत आणि हे कार्य जे काय आहे सरांचं हे इतरांना खरोखर प्रेरणादायी आहे. तर अशाच प्रेरणादायी मुलाखती आम्ही लाईट हाऊस फाउंडेशनच्या वतीनं आपल्यासमोर आणतोय. या मुलाखतींना तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे विचार अनेकांच्या पर्यंत पोहोचायला आम्हाला सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. किती मिनिटं झाली सर?